छिन्ने वस्त्रे भिन्नपानीयपात्रे जीर्णस्थल्यां दस्युभिर्नीयमाने प्रागाकृष्टं भाविकौपीनमस्य छागे यागे प्रागिवाभूत्प्रयाजः। छिन्ने फाटलेल्या वस्त्रात भिन्न पानीय पात्रे म्हणजे भिन्न म्हणजे फुटलेले, पानीय पात्रे म्हणजे पिण्याच्या पात्रामध्ये, पेल्यांमध्ये, जीर्णस्थल्यां म्हणजे जीर्ण झालेल्या त्या राहण्याच्या ठिकाणामध्ये म्हणजे घरामध्ये, म्हणजे जे पडायला आलेले आहे असे घर, त्यामध्ये दस्युभिही म्हणजे चोरांनी नियमाने घेऊन गेलेले अस्य या व्यंकटनाथाचार्यांच्या भावी म्हणजे पुढे होणाऱ्या कौपीनम म्हणजे कौपीन धारण करणे त्याला, प्राक म्हणजे पूर्वीच, आकृष्टम म्हणजे स्वीकार केले असा अर्थ इथे, छागे यागे म्हणजे पशुयाग किंवा आहुती देऊन केलेला यज्ञ, प्राक त्याच्या पूर्वीच, प्रयाज हा इव प्रयाज म्हणजे यज्ञाच्या पूर्वीचा भाग विधी त्याप्रमाणे अभूत झाले. व्यंकटनाथाचार्यांच्या दारिद्र्याचे वर्णन नारायणाचार्य करतात. व्यंकटनाथाचार्यांची वस्त्रे एवढी फाटलेली होती की ठिगळ लावणेही शक्य नव्हते. अगदी पिण्याच्या भांड्यांपासून सर्व भांडी ही फुटलेली होती. राहते घर अतिशय जीर्ण झालेले होते, त्याचे पापुत्रे निघालेले होते. आणि अशामध्ये या व्यंकटनाथाचार्यांच्या घरी चोरी झाली आणि चोरांनी जे काही वापरण्यायोग्य सामान होते ते सुद्धा चोरून नेले. त्यामुळे व्यंकटनाथाचार्यांवरती अगदी कौपीन धारण करण्याची वेळ आली. येथे नारायणाचार्य दृष्टांत देतात की मुख्य यज्ञ किंवा पशुयज्ञाच्या आधी ज्याप्रमाणे प्रयाज म्हणजेच होमाचे 3 भाग आहेत, प्रयाज, याज आणि अनुयाज, यज्ञाची सर्व वातावरण निर्मिती तयारी ही प्रयाजामध्ये येते. म्हणजेच पुढे होऊ पाहणाऱ्या संन्यासाश्रमाच्या आधीच प्रयाजाप्रमाणे व्यंकटनाथाचार्यांना कौपीन धारण करण्याची वेळ आली.